दिल्ली देशाची राजधानी आता पुन्हा एकदा महिलेच्या हाती आली आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली आहे। आपच्या नेत्या आतिशी मार्लेना या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षातून नव्या मुख्यमंत्री पदासाठी आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। आपच्या आमदारांची आज एक बैठक पार पडली, त्यात आतिशी मार्लेना यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली। खरं तर अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा होती। आतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत। अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत। केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले होते तेव्हापासून संघटन ते सरकार अशा सर्व पातळ्यांवर त्यांनी मोर्चा सांभाळला। आतिशी यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री पदासाठी ज्या नेत्यांची नावे चर्चेत होती त्यात कैलाश गेहलोत, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांचा समावेश होता। पण अवघ्या 5 वर्षात आतिशी यांनी आमदार ते मंत्री आणि आता मुख्यमंत्री असा प्रवास यशस्वी करून दाखवला। आतिशी मार्लेना कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, ऑक्सफोर्डमधून शिक्षण ते दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या आतिशी मार्लेना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत। त्यातही त्या सगळ्यात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत। आतिशी यांच्याबाबत सगळं जाणून घेण्याआधी थोडक्यात पाहूया दिल्लीच्या आजवर झालेल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या। दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या त्या भाजपच्या सुषमा स्वराज। 1998 साली केवळ 52 दिवस सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम करत होत्या। तर त्याच वर्षी 1998 साली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या त्या काँग्रेसच्या शीला दीक्षित, ज्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्या आहेत। काँग्रेसच्या शीला दीक्षित सलग 3 वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या। शीला दीक्षित या 1998 ते 2013 अशी 15 वर्षांहून अधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या। त्यानंतर यंदा 2024 साली दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री मिळाली आहे। आतिशी यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याआधी पाहूया आतिशी यांची ती प्रतिक्रिया ज्यात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निवड केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांचे आभार मानलेत। मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर आतिशी यांची पहिली प्रतिक्रिया काय होती पाहूया। के सभी विधायकों की तरफ से, दिल्ली की 2 करोड़ जनता की तरफ से कि दिल्ली का एक ही मुख्यमंत्री है और उस मुख्यमंत्री का नाम अरविंद केजरीवाल है। अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में हो सकता है कि एक फर्स्ट टाइम पॉलिटिशियन एक राज्य की मुख्यमंत्री बने। मैं सबसे पहले दिल्ली के लोकप्रिय मुख्यमंत्री, आम आदमी पार्टी के नेता, मेरे गुरु अरविंद केजरीवाल जी का धन्यवाद करना चाहती हूँ, जिन्होंने मुझे इतनी बड़ी जिम्मेदारी दी और इस जिम्मेदारी के लिए मुझ पर भरोसा किया। ये सिर्फ आम आदमी पार्टी में हो सकता है, अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में हो सकता है कि एक फर्स्ट टाइम पॉलिटिशियन एक राज्य की मुख्यमंत्री बने। मैं एक सामान्य परिवार से आती हूँ। शायद किसी और पार्टी में होती तो चुनाव की टिकट भी नहीं मिलती, लेकिन अरविंद केजरीवाल जी ने मुझ पर भरोसा किया, मुझे विधायक बनाया, मुझे मंत्री बनाया और आज मुख्यमंत्री बनने की जिम्मेदारी दी है। मैं खुश हूँ कि अरविंद केजरीवाल जी ने मुझ पर इतना भरोसा किया है। लेकिन जितना सुख आज मेरे मन में है, आज उससे बहुत ज़्यादा दुख भी मेरे मन में है। दुख इसलिए कि दिल्ली के लोकप्रिय मुख्यमंत्री, मेरे बड़े भाई अरविंद केजरीवाल जी आज इस्तीफा दे रहे हैं। मैं आज ये ज़रूर कहना चाहती हूँ आम आदमी पार्टी के सभी विधायकों की तरफ से, दिल्ली की 2 करोड़ जनता की तरफ से कि दिल्ली का एक ही मुख्यमंत्री है और उस मुख्यमंत्री का नाम अरविंद केजरीवाल है। आता पाहूया आतिशी यांच्याबद्दलची सविस्तर माहिती। आतिशी यांचा जन्म 8 जून 1981 साली दिल्लीत झाला। आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात। आतिशी यांचे आई वडील दिल्ली विश्वविद्यालयात प्रोफेसर होते। आतिशी यांचं प्राथमिक शिक्षण हे दिल्लीतल्या स्प्रिंगडेल शाळेतून झालंय, तर दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास या विषयात डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातून शिष्यवृत्ती मिळवली। त्यासाठी आतिशी यांनी प्राचीन आणि आधुनिक इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं। आतिशी या उच्च शिक्षित राजकारणी आहेत ज्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केलंय। अवघ्या काही वर्षात आतिशी यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत आता मजल मारल्यानं त्यांची अधिक चर्चा आहे।
हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे। अतिशी यांच्या आडनावाबाबतही एक छोटीशी गोष्ट आहे। अतिशी या एका पंजाबी घरातून येतात। अतिशी शाळेत असताना त्यांचे वडील मार्क्स आणि लेनिन यांच्यामुळे प्रेरित होते। त्यातूनच त्यांनी अतिशींच्या नावापुढे मार्लेना जोडलं। पण पुढे 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवताना विरोधकांनी त्या ईसाई असल्याचा प्रचार केला, त्यामुळे अतिशी यांनी मार्लेना हे आडनाव काढून टाकलं। आता एक नजर टाकूया अतिशी यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवर। अतिशी या 2012 साली झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात आल्या। यानंतर 2013 साली आम आदमी पार्टीच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली। 2015 ते 2018 दरम्यान अतिशी या उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम पाहत होत्या। 2019 मध्ये अतिशी यांनी लोकसभा निवडणूक लढवली। पूर्व दिल्ली मतदारसंघातून अतिशी यांना भाजपचे गौतम गंभीर यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला। पण पुढच्याच वर्षी अतिशी यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र विजय मिळवला। 2020 साली कालकाजी मतदारसंघातून अतिशी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या। त्यांनी भाजपच्या धर्मवीर सिंह यांचा 11,000हून अधिक मतांनी पराभव केला। 2015 ते 2018 दरम्यान अतिशी या उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम पाहत होत्या। 2019 मध्ये अतिशी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती। पूर्व दिल्ली मतदारसंघातून अतिशी यांना भाजपचे गौतम गंभीर यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला। पण पुढच्याच वर्षी अतिशी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला। 2020 साली कालकाजी मतदारसंघातून अतिशी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या। त्यांनी भाजपच्या धर्मवीर सिंह यांचा 11,000हून अधिक मतांनी पराभव केला। त्यानंतर 2023 साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या। आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र आली आहेत। अतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत। अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत। दिल्ली सरकारच्या मंत्रालयाचा सर्वाधिक कारभार सध्या त्यांच्याचकडे होता। खास करून मनीष सिसोदिया यांच्यानंतर त्या शिक्षा मंत्री झाल्या आणि शैक्षणिक धोरणं काळजीपूर्वक हाताळली। अनेक मोठे निर्णय घेतले। यासोबतच अतिशी यांनी या काळात बांधकाम, संस्कृती आणि पर्यटन खात्याचाही कारभार सुरळीत पाहिला। थोडक्यात दिल्ली दारू घोटाळा केसमध्ये अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं, तेव्हा बाहेरचा सगळा कारभार, मग ते पक्ष संघटन असो की सरकार म्हणून घेतले जाणारे निर्णय असो, अतिशी यांनी हे सगळं धडाडीनं सांभाळलं। अतिशी यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यावरही आता एक नजर टाकूया। दागदागिने किंवा गाड्या नसतानाही अतिशी या करोडपती राजकारणी आहेत। अतिशी यांची एकूण संपत्ती ही 1,41,00,000 रुपये इतकी आहे। 2020 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अतिशी यांच्याकडे 30,000 रुपये रोख रक्कम असल्याचं समोर आलंय। पण त्यांच्या बँकेत असलेल्या FD आणि डिपॉझिटची रक्कम ही 1,22,00,000पर्यंत आहे। विशेष म्हणजे अतिशी यांच्याकडे स्वतःचं घर नाहीये, तसंच त्यांच्या नावावर जमीनही नाहीये। अतिशी यांच्याकडे शेअर्स किंवा बॉन्डमध्येही गुंतवणूक नाहीये। पण त्यांच्याकडे LICची एक 5 लाख रुपयांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे। अतिशी मार्लेना यांच्या नावावर 39 लाख रुपयांच्या 2 बँक FD आहेत। त्यांनी त्यांच्या नावावर 5 लाखांहून अधिक रुपयांची विमा पॉलिसी घेतली आहे। आश्चर्यकारक बाब म्हणजे अतिशी मार्लेना यांच्याकडे कोणतीही कार, दागिने किंवा इतर कोणतीही मालमत्ता नाहीये। अतिशी यांनी कोणत्याही बँकेकडून कर्जही घेतलेलं नाहीये, हेही विशेष। एकूणच काय, कोणतंही राजकीय पाठबळ नसताना नवख्या राजकारणी असलेल्या अतिशी मार्लेना आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत। अतिशी यांना मुख्यमंत्री करून अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केलाय असंही बोललं जातंय। अतिशी यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे। आता त्या मुख्यमंत्री म्हणून कसं काम करतात आणि राजधानी दिल्लीच्या खुर्चीवरचा त्यांचा मुकुट किती काटेरी आणि किती वैभवशाली ठरवतात हे येणारा काळच ठरवेल। या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।